गावाच्या टोकाला एक जुना पण फारच शांत असा वाडा होता. लोक म्हणायच्या त्या वाड्यातील वाढ धरली की माणूस परत येतो. पण बदललेला हे ऐकूनही रोहन, एक तरुण मुलगा, त्या वाटेवर पाऊल टाकतो. संध्याकाळच्या काळोख दाटत होता. झाडाच्या सावल्या लांबट होत्या. अचानक पायाखाली सुकलेल्या पानाचा आवाज आला. तो थांबला. डावीकडे पाहिलं, कोणी नव्हतं. उजवीकडे बघितलं तरीही शून्य. हृदयाचे ठोके क्षणाक्षणात वाढत होते. पण काही पावले पुढे गेल्यावर त्याला जमिनीवर एक जुना दिवा दिसला. हातात घेताच तो उजळला. रोहन दचकला. हा दिवा स्वतःहून कसा पेटला? त्याने मनाशी विचार केला. तेवढ्यात एक अज्ञात आवाजाने कानात कुजबुज केली, जर पुढे जायचं असेल तर भीती मागे सोड. तो निर्धाराने पुढे गेला. अचानक एक भली मोठी भिंत त्याच्या समोर उभी राहिली. भिंतीवर कोरलेलं होतं, सत्य शोधणाऱ्याचा वाट मिळेल. थोडंसं धैर्य गोळ करून त्याने दिव्याचा प्रकाश भिंतीवर टाकला. भिंत हळूहळू सदृश्य झाली आणि आत एक प्रारंग उघडला. त्या प्रारंगाने एक वृद्ध माणूस ध्यानमग्न बसला होता. रोहन जवळ गेला. वृद्धाने डोळे उघडले आणि म्हणाला की तू इथे आलास म्हणजे तुझ्यात साहस आहे, पण खरी परीक्षा अजून बाकी आहे. माझ्या आयुष्यातलं खरं यश केवळ धैर्यातूनच नाही, तर समय आणि स्वयंभाचे पवित्रेतून जन्मते. रोहनच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने उमगलं, भीतीवर विजय मिळवणं म्हणजे फक्त पुढे जाणं नाही, तर मनातला अंधारही हरवणं आहे. तो परत निघाला. पण आता तोच रोहन नव्हता. गावात पोचल्यावर त्याच्या डोळ्यातून एक नवीन तेज होतं. लोक म्हणू लागले की हा मुलगा खऱ्या अर्थाने बदलून आलाय. कथेतील प्रेरणा, खरा धैर्यशील तोच, जो अंधारात हरून प्रकाश शोधतो. आशा करती हूँ कि आपको कहानी पसंद आई होगी। चैनल को लाइक एंड सब्सक्राइब जरूर करना। देखने के लिए धन्यवाद।